नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ क्रमांक 15 आपल्या समस्या आपले उपाय। तुमच्या शब्दात उत्तरे सांगा। तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का? उत्तर आहे हो, कधी कधी। रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? उत्तर आहे रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी जास्त गर्दी असते। नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे सकाळी लोक कामाला जातात व संध्याकाळी ते घरी परततात, म्हणून नेमकी त्या वेळेलाच रस्त्यावर जास्त गर्दी होते। वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? उत्तर आहे वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होते, माणसांना चालण्यास अडचण होते, इंधनाच्या धुरातून वायू प्रदूषण होते व कर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणही होते। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे गाडी चालवताना घाई करता कामा नये, वाहतूक नियंत्रण दिव्यांची चोख व्यवस्था असायला हवी, ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस असायला हवेत। वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? उत्तर आहे वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढते। हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल? आई वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करा व सांगा। उत्तर आहे 1. सार्वजनिक वाहनांचा वापर करावा। 2. सिग्नलवर वाहन बंद करावे। 3. विनाकारण गाड्यांचे हॉर्न वाजवू नये। 4. जवळ जायचे असल्यास सायकल किंवा पायी जाणे। खालील वाक्ये वाचा। तुम्हाला योग्य वाटत असेल तर अशी खूण करा आणि अयोग्य वाटत असेल तर चुकीची खूण करा। 1. एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे, तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे, हे अयोग्य आहे। 2. ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे, हे अयोग्य आहे। 3. दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे, उत्तर आहे योग्य। 4. गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे, हे अयोग्य आहे। चित्र पहा, संवाद वाचा। आई, एवढा हा कचरा? मीनू, एवढा कचरा येतो कुठून? आई, कुठून म्हणजे आपणच करतो कचरा। मीनू, पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी? आई, ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते। मीनू, बाप रे, मला श्वास घेणं अवघड झालं आहे। आई, या कचऱ्याचं काय करत असतील? तुमच्या मनाने उत्तरे सांगा। आपण कचरा कशाला म्हणतो? उत्तर, नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना व वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा म्हणतो। घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात? उत्तर आहे धूळ, कागदाचे कप्पे, केसांचा गुंता, फळांची टरफले, उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात। तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा। उत्तर आहे ओला कचऱ्यामध्ये भाज्यांची, फळांची साली व देठ, खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंड्याचे कवच, नारळ, शहाळे अशा गोष्टींचा समावेश होतो। सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, रबर, कागद, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या, काच, बॅटरी, सेल, धातू, खिळे अशा गोष्टींचा समावेश होतो। तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा। उत्तर आहे घरामध्ये सुका कचरा व ओला कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे डबे ठेवलेले आहेत। ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून डब्यात टाकला जातो। तसेच ओला कचरा बागेतील झाडांसाठी खत तयार करण्यासाठी वापरतो, तर सुका कचरा घंटागाडीत किंवा कचरा पेटीत टाकतो। कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात? उत्तर आहे ओला कचरा।
यापासून खत बायोगॅस तयार होऊ शकतो. सुका कचरा, यापासून कागद व इतर इंधन तयार होऊ शकते. तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात? उत्तर: चुरगाळलेले कागद, पेन्सिलीची छिलके, मोडलेली पट्टी, रबरचे तुकडे इत्यादी असतात. ए. वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर आहे: वर्गात कचरा होऊ नये असा फलक लावणे, कचरा साठवण्यासाठी कचरा पेटी, डस्टबिनची व्यवस्था करणे, वर्ग स्वच्छ झाडणे. कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा. आई वडिलांशी, मित्रांशी चर्चा करून सांगा. उत्तर आहे: कचरा कुंडीतील कचरा उचलून नेलाच नाही तर कचरा कुंडीच्या परिसरात दुर्गंधी पसरेल, हवा दूषित होईल, रोगराई पसरेल, माशा, डास यांचा प्रादुर्भाव वाढेल, साथीचे आजार पसरतील. चित्र पहा, संवाद वाचा. राहुल: आजी, त्या रस्त्यानं नको जायला. आजी: का रे बाबा? राहुल: बघ तिथे किती कुत्री आहेत. आजी: हो रे बाबा, कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात. राहुल: अगं आजी, या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते. आजी: अरे, कुत्री जोर जोरानं भुंकू लागली तर आमच्या सारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते. वरील विषयावर चर्चा करा. याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा. उत्तर आहे: 1. ठराविक रस्त्यानेच जास्त कुत्री का असतात? 2. ही कुत्री कुणास चावली तर काय होईल? 3. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कुणी करायचा? 4. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते? 5. रस्त्यावरील कुत्र्यांचे मालक कोण असतात? विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.